चला आज आपण ध्यान मेडिटेशन कसं करावं हे पाहणार आहे. ओके, तर ध्यानाची योग्य बैठक म्हणजे ध्यान करत असताना आपल्याला कमीत कमी 2 ते 5 मिनिटं तरी शांत बसता आलं पाहिजे. ओके, अनेकांची हालचाल होते, डोळे ओपन ठेवतो आपण, इकडे तिकडे काहीतरी करत असतो. तर ध्यान करताना बैठक स्थिती ही व्यवस्थित ठेवायची. आपल्याला कमीत कमी 2 ते 5 मिनिटं शांत बसता आलं पाहिजे. ह्या स्थितीत बसायचंय. पहिल्यांदा समजून घ्या, नंतर मी घेईलच तुमचं. आता ध्यानाची योग्य बैठक. पहिल्यांदा आसन. तुम्ही पद्मासन, सुखासन, वज्रासन जे सोयीचे असेल ते आसन घालायचे. काही नाही जमलं तर आपली साधी मांडी. आता पाठीचा कणा हा नेहमी सरळ ठेवायचा. उगाच असं वाकलेलं वगैरे ठेवायचं नाही. पाठीचा मणका सरळ ठेवायचा. खांदे जे आहेत ते असे वरती खेचले नसताना सैल सोडायचे. खांदे सैल. समजून घ्या पहिल्यांदा. समजून घ्या. डोळे हलके मिटलेले. ओके, असं जोरात ताण डोळ्यावरती नको. डोळे कसे पाहिजे? हलके मिटलेले. ज्यावेळेस तुम्हाला मेडिटेशन घ्यायचं त्यावेळेस ह्या सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. ओके, आणि हात ज्ञान मुद्रा किंवा चीन मुद्रा. चीन मुद्रा म्हणजे गुडघ्यावरती असे उलटे ठेवले तरी चालेल, किंवा आपल्या ज्ञान मुद्रेत हात ठेवायचे. अंगठा आणि तर्जनी टच, बाकीची 3 बोटं दिलेली आपल्या गुडघ्यांवरती. ओके, हे हात ज्ञान मुद्रेत ठेवायचे. चेहरा शांत व सैल ठेवायचा. चेहरा शांत व सैल. नॉर्मली थोडी स्माइल ठेवली चालेल. ओके, आणि सैल सोडायचं. ताण नको चेहऱ्यावरती कुठलाही. असा चेहरा आपल्याला सैल सोडायचा. त्यानंतर शरीर स्थिर ठेवायचं, पण ताण नसावा शरीरावर. ओके, शरीर स्थिर पण शरीरावर कुठलाही ताण नकोय आपल्याला. तर लेवल 1 मध्ये ध्यान पद्धत म्हणजे बेसिक मेथड कशी आहे? आपल्याला 2 ते 3 श्वास काय करायचे? खोल श्वास घ्यायचे. म्हणजे श्वास घ्या आणि सोडा 2 ते 3 वेळा. नंतर श्वसनावर लक्ष केंद्रित करायला सांगितलं जाईल. ओके, आणि आपल्या मनात जे विचार येतात ते विचार आले त्यांना जाऊन द्यायचं. म्हणजे त्या विचारांच्या मागे आपल्याला पळायचं नाही. विचार आले तरी त्यांना काय करायचं? जाऊ द्या. त्यानंतर आपलं मन पूर्ण श्वसनावर केंद्रित करायचं आणि 2 ते 5 मिनिटापर्यंत आपल्याला शांत बसायचं. ओके, 2 ते 5 मिनिटापर्यंत. प्रॅक्टिकल मध्ये ज्यावेळेस तुमचं मी घेईल, तुम्हाला 2 ते 5 मिनिटं काय केलं जाणार आहे? शांत बसवलं जाणार आहे. इथं कुठलंही म्युझिक लावलं जाणार नाही. ओके, सुरुवात मी कमांड करेन, जे तुम्हाला सूचना देणार आहे त्यांनी, आणि समाप्ती ह्या पद्धतीने होईल. समजलं कसं करायचं? आता मी वर्णन करेल त्या पद्धतीने, आणि याचे फायदे पण भरपूर आहे बरं का, ध्यानाचे फायदे. तर मानसिक शांतता पहिल्यांदा तुम्हाला लाभणार आहे. आता लगेच तुम्हाला प्रॅक्टिकल कराल त्यावेळेस लक्षात येईल. तुमची एकाग्रता पण वाढणार आहे. ताणतणाव कमी होणार आहे आणि भावनिक संतुलन तुम्हाला साधता येणार आहे. तर रेडी आहात सगळे करण्यासाठी मेडिटेशन? असेल तर हाताचा पंजा दाखवा. गुड. चला, मग मी वर्णन करेल त्या पद्धतीने सगळ्यांना करायचंय. रेडी आहात सगळे? रेडी आहात? चला, पाठीचा मणका सरळ. आपण मेडिटेशन करतो आहोत. ध्यान. आपल्याला सोयीस्कर असं आसन घालायचंय. पद्मासन, सुखासन, वज्रासन, जे सोयीचे असेल ते आसन आपल्या सगळ्यांना करायचंय. पाठीचा कणा सरळ, खांदे सैल.
डोळे हलके मिटलेले, हात ज्ञान मुद्रा किंवा चीन मुद्रा, चेहरा शांत व सैल, थोडी स्माइल ठेवली तरी चालेल, शरीर स्थिर पण ताण नसावा शरीरावरती, एक मोठा दीर्घ श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा, पुन्हा खोलवर श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा. श्वसनावर लक्ष केंद्रित करा. पुन्हा खोलवर श्वास घ्या, सावकाश बाहेर सोडा. पुन्हा एक खोलवर श्वास घ्या, सावकाश बाहेर. पुन्हा एक मोठा श्वास आत, सावकाश बाहेर. पूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित करा. आपल्या मनात विचार आले तरी त्यांना जाऊ द्या. त्या विचारांच्या मागे विचार करू नका. विचार आलेले तसेच निघून जाऊ द्या. त्यासाठी आपलं मन पुन्हा श्वसनावर आणायचंय. श्वास आत जातोय, बाहेर येतोय. पुढील 2 ते 5 मिनिटं आपल्याला शांत बसायचंय आणि लक्ष फक्त श्वसनावर ठेवायचंय.
पूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित. दोन्ही हात एकमेकांवरती घासायचे. डोळ्यावर चेहऱ्यावर हात ठेवत सावकाश बाहेरील प्रकाशाचा आनंद घ्यायचा आहे, प्रकाश पाहायचा आहे आणि डोळे ओपन करायचे. समजलं? नॉर्मल म्हणजे मेडिटेशन कसं घ्यावं. ओके, चला आता आपण तुम्हाला थोडस मी हे सांगणार आहे. क्लास कसा घ्यायचा पुढील 5 ते 10 मिनिटाच्या आत आपण थोडं समजून घेऊया. म्हणजे ह्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ते पण मिळून जाईल. जसं की ध्यान कसं घ्यायचं पहिल्यांदा सांगितलं मी, त्याचे फायदे पण सांगितले आणि तुमच्याकडून प्रॅक्टिकली करून पण घेतलं. आता ज्यावेळेस तुम्ही टीचर व्हाल त्यावेळेस तुम्हाला क्लास कसा घ्यायचा, कमांड कशी द्यायची ते थोडस मी सांगतो. पहिल्यांदा तुमच्या आवाजात स्पष्टपणा ठेवायचा, आत्मविश्वासाने बोलायचं. ओके, काय आवाजात स्पष्टपणा, आत्मविश्वासाने तुम्हाला बोलवायचंय. त्यानंतर मी सांगितलं गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने जाऊ त्यावेळेस श्वास सोडायचा, विरुद्ध दिशेने जाऊ त्यावेळेस श्वास घ्यायचा. थोडक्यात एक उदाहरण द्यायचं झालं तर उजवा पाय पुढे म्हणजे काय, श्वास घ्या, डावा हात वर, श्वास सोडा. आधी काय करायचं, कमांड द्यायची, मग हालचाल करायची. आधी तुम्हाला कमांड द्यायची, मग हालचाल करायची. काउंटिंगचा वापर कसा करायचा आहे, 1 2 3, गोंधळ करायचा नाही. जेवढं तुम्ही शांततेने घ्याल तेवढं सुंदर होणार. ओके, आता कधी पण आधी स्वतः करून दाखवायचं. स्वतः करून दाखवल्यानंतर पुढे काय करतात, चुकत नाही. नंतर स्टेप बाय स्टेप समजावा सगळ्यांना. सोपी भाषा वापरायची. जास्त आपण ज्या भाषेत शिकतोय किंवा आपल्याकडे जी लोक येतात त्यांना जी भाषा सोयीस्कर वाटेल, जेवढी सोपी करून तुम्ही सांगाल तेवढं त्यांना छान वाटेल. त्यामुळे सोपी भाषा वापरायची. ओके, आणि त्याच्यामुळे काही लोकांना त्रास असतो, तर बीपीचा, गुडघेदुखी असे काही त्रास असेल तर अशा लोकांना सांगायचं आपण की तुम्ही अशा अशा पद्धतीने करा. म्हणजे काय होतं, त्यांचा पण आत्मविश्वास वाढतो. हा बाबा असं सांगतात. त्यामुळे सूचना ते खूप महत्वाचं आहे. व्हॉइस क्लॅरिटी म्हणजे आवाज, तुमचा आवाज स्पष्ट, मध्यम गती ह्या स्वरूपात असावा. खूप जोरात ओरडायचं नाही किंवा बारीक नाजूक आवाज पण नसावा. ओके, त्या पद्धतीने तुम्हाला ते हळू-हळू तुम्ही शिकाल. एक-एक गोष्ट तुम्ही जसं-जसं स्टेपनी जाल ना, तसं शिकाल तुम्ही. खूप काही लाँग ताणीत पण नाही बसायचं. म्हणजे एखादी गोष्ट आपण खूप लाँग नेत बसतो. म्हणजे असा सूर लावायचा नाहीये. ओके. एक प्रेरणादायी टोन ठेवायचा. म्हणजे पुढल्याला काहीतरी प्रेरणा मिळेल असा एक टोन ठेवायचा. मग छान वाटतं पुढल्याला. आणि घेताना कधी पण पहिल्यांदा 5-1 मिनिटं बॉडी वॉर्म अप घ्यायचा. म्हणजे टाईम मॅनेजमेंट जर तुम्हाला सांगितलं, तुम्ही कसं घ्याल बाबा? तुम्हाला सांगितलं चला आपल्याला 30 ते 40 मिनिटाचा मला योगाचा क्लास घ्यायचा आहे. तर कसं घ्याल? पहिल्यांदा सुरुवातीला 5-1 मिनिटं तुम्ही बॉडी वॉर्म अप घ्या. नंतर 15 ते 20 मिनिटं तुम्ही योगासनं घ्या. नंतर 5 ते 7 मिनिटं तुम्ही प्राणायाम घ्या. नंतर ध्यान किंवा शवासन तुम्ही 5-1 मिनिटापर्यंत घ्या. असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, तुम्हाला घेता आलं पाहिजे. 30 ते 40 मिनिटाचा क्लास. ओके. आपण ज्यावेळेस सेंटरवरती डेमो घेऊ, त्यावेळेस पाहणार आहे मी, तुम्ही कसं घेताय. जे आपण शिकवलं ना तेवढंच हे करायचं. म्हणजे परीक्षेला ज्यावेळेस तुम्ही जाल, एखादा एक्झामिनर जो असेल, आता आपण सेंटरवर आलो का मीच एक्झामिनर होणार. मग मी तुम्हाला सांगणार, हां, चला तुमच्यात पाहणार आत्मविश्वास आहे का? तुमच्या श्वसनावर कशी कमांड आहे?
म्हणजे श्वसन समन्वय आहे की काय, कसं घेताय, योग्य क्रम घेताय की नाही, स्पष्ट कमांड देताय की नाही, तुमचं विद्यार्थ्यांवर लक्ष आहे की नाही, हे सगळं पाहिलं जाणार. आणि परीक्षेत काय पाहतात मॅक्झिमम माहिती का? आसनांची अचूक स्थिती पाहतात. त्याच्यानंतर श्वसन तुम्ही कसं देताय, कसं सांगताय ते पाहताय. अ, आसन एखादं संतुलित स्थिर आहे की नाही, स्थिरता पाहतात. तुमचा आत्मविश्वास पाहतात. म्हणजे टीचिंग एबिलिटी आपली खूप छान पाहिजे आणि ती हळू तुम्हा सगळ्यांना मिळून जाईल. म्हणून काय करायचं, थोडीशी प्रॅक्टिस करायची आणि हे करत राहा. जे सांगितलं ना त्याच्यावरती भर देत राहा. आपण सगळे याची प्रॅक्टिस आपल्या सेंटरवरती घेणार आहे. ओके. अ, बऱ्यापैकी मी आज जे शिकवलं किंवा सांगितलं ते बऱ्यापैकी जर लक्षात आलं असेल प्रामाणिकपणे तर हातपंजा दाखवा. हेल्दी नागरे सर, समजले? ओके. ठीक आहे, ठीक आहे. छान. चला मग आता हे पण आपण रेकॉर्डिंग केले. व्यवस्थित सगळ्यांनी पहा. जे नव्हते ते पण पाहतील म्हणजे आपल्या सगळ्यांना समजेल. ओके. चला छान. धन्यवाद.